जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाचे किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। आनंद योगी सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई या उभयतांनाही मनपूर्वक वंदन करते आणि सद्गुरु व त्यांची कृपा समजून घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। परमार्थ आणि विज्ञान यातला शेवटचा भाग आपला आता चाललेला आहे। त्यामध्ये श्री सद्गुरु व जीवनमुक्ती असं जे प्रकरण आहे त्यातलं सद्गुरु व सद्गुरूंची कृपा, 4 कृपा या सांगितलेल्या आहेत, त्या पाहण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। सद्गुरु म्हणजे काय, त्यांची खरंच जीवनामध्ये आवश्यकता आहे का, एवढे सगळे ग्रंथ अर्थासहित आपल्या समोर उपलब्ध असताना परत श्री गुरूंकडून काही वेगळं समजून घ्यायचं असतं का, ह्या प्रकारचे अनेक प्रश्न बुद्धिवादी जे आहेत त्यांना पडल्याशिवाय राहत नाही। पण समर्थांचा एक श्लोक जर आपण लक्षात ठेवला, जे स्वतःला बुद्धिवादी समजतात त्यांनी समर्थांचा जर एक श्लोक लक्षात घेतला तर सद्गुरु कशासाठी करायचा असतो ते आपल्या लक्षात येऊ शकतं। बुद्धीने सर्वही होते बुद्धिदाता नारायण, आधी तो आपुला कीजे लक्ष्मी चरणी वसे, असं समर्थांचा एक छान श्लोक आहे। आणि त्यामध्ये ते म्हणतात की बुद्धीने सर्वही होते। आता बुद्धीने, माझ्या बुद्धीने जाणलं इथपर्यंत तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच कळतं, पण माझी बुद्धी कोणामुळे प्रकाशित झालेली आहे हे समजून देण्याचं जे मुख्य परमार्थातलं काम आहे ते श्री गुरु करतात। दुसरं म्हणजे बुद्धी सापेक्ष जो अहंकार आहे तो आपला अहंकार घालवण्याचं मोठं काम जे आहे ते सद्गुरु कृपेनेच होत असतं आणि म्हणून सद्गुरूंची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता असते। पण आपण टीव्ही वरच्या बातम्या म्हणा किंवा पेपरमध्ये आलेल्या बातम्या, त्यामध्ये अनेक जण कसे ह्या क्षेत्रातही फसवले जातात, या घटना कित्येकदा ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात, काही आपल्या परिचयातल्या लोकांनाही तसे अनुभव आलेले असतात। त्यामुळे या गुरुसंस्थेवरचा विश्वास जो आहे तो तुमचा आमचा उडून जाण्याची शक्यता असते। आता इतरांच्या बाबतीमध्ये तसं घडलं तर माझ्या बाबतीतही तसंच घडेल असं कुठं आहे। कित्येक ठिकाणी बातम्यांमध्ये आपण घटस्फोट झालेले पण ऐकतो, पाहतो। कित्येक बातम्यामध्ये रोज ॲक्सिडेंटची एक तरी केस झालेली आहे तेही आपल्या वाचनात येतं। पण म्हणून प्रवास करणं थांबवतो का, म्हणून आपल्या मुलांचे लग्न करणं थांबवतो का, तर नाही। आपण म्हणतो त्यांच्या बाबतीत घडलं ते आमच्या बाबतीत कशावरून घडेल, मग ते जसं व्यवहारात आपण समजून घेतो तसंच परमार्थामध्ये सुद्धा हे समजून घ्यायला अजिबात हरकत नाही। विशेष म्हणजे मला जर भगवत भेटीची खरोखरीच तळमळ लागलेली असेल तर माझ्या जीवनामध्ये भोंदू गुरु येण्याची अजिबात शक्यता नाही। पण प्रापंचिक काही गोष्टी मला अजून हव्या असतील, प्रपंचामध्येच माझी चित्तवृत्ती अडकलेली असेल, आहे ते भगवंताने दिलेलं मला कमी वाटत असेल आणि म्हणून अजून काहीतरी प्राप्त करून घ्यावं किंवा सिद्धीच्या नादी लागावं,
चमत्काराच्या मागे धावावं असं काही जर आमच्या मनामध्ये असेल तर मात्र आम्ही फसवले जाण्याची शक्यता आहे। पण ज्याचं चित्त निर्मळ आहे आणि ईश्वर भेटीची ज्याला मनापासून तळमळ लागलेली आहे त्याला भगवंत श्री गुरु रूपाने प्राप्त झालेले असतात। त्यामुळे हा संशय अजिबात आपल्या मनामध्ये ठेवू नये। ईश्वर निष्ठांची मांदी आळी असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की ती ईश्वराची एक योजनाच आहे। नवीन नवीन साधकांसाठी नव्या नामरूपामध्ये ते गुरुतत्व जे आहे ते सतत उपलब्ध झालेलं असतं आणि म्हणून ह्याच्यावरचा विश्वास उडू न देता आपल्या मनात नेमकं आपल्याला काय हवं आहे आणि कशासाठी आपल्याला गुरु करायचं आहे त्याची जर आतल्या आत आपण तपासणी केली तर ह्या क्षेत्रात आपली फसवणूक अजिबात होणार नाही। व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो की एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल जिकडे आपण कधीच गेलेले नाही अशा देशामध्ये आपल्याला जायचं आहे जे आपल्याला काहीच माहिती नाही तिथे जाऊन आपल्याला काही कार्य करायचं आहे तर आपण आपल्या आधी तिथे जे कोणी जाऊन आलेले आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जातोच की नाही। तसंच इकडं मग भगवंत नावाचं तत्व अत्यंत सूक्ष्म आहे। मग असं सूक्ष्म असणारं तत्व शोधण्याचा ज्या वेळेला मला प्रयत्न करायचा आहे त्यावेळेला जर मार्गदर्शक उत्तम भेटला अनुभवी भेटला तर ह्या क्षेत्रात माझी फसवणूक अजिबात होणार नाही। हे आपण छान पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे। मग आता सद्गुरू कशासाठी करायचं आहे तर दुःख निवृत्ती आम्हाला सगळ्यांना वाटतं की आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं दुःख नको। मग आपल्याला काय हवं आहे तर अखंड असणारा आनंद हवा आहे। मग आता हा अखंड असणारा आनंद म्हणजे नेमका काय, तो कुठे असतो, तो आम्ही का गमावलेला आहे आणि गमावलेला आनंद चित्ताचा मला पुनरपी जर प्राप्त करून घ्यायचं असेल आणि अत्यंत आनंदाने जगायचं असेल तर ज्यांनी ह्या कला शिकलेल्या आहेत ज्यांनी ते जीवनामध्ये उतरवलेलं आहे आणि जो अखंड आनंदरूप झालेला आहे अशा सद्गुरूंची तुम्ही आम्ही ओळख नक्कीच करून घेतली पाहिजे आणि त्यांच्या चरणी बसलं पाहिजे। आता सद्गुरू कोणाला म्हणावं, श्री गुरु म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, तर जो आम्हाला मार्गदर्शन करतो त्याला साधारण गुरु असं म्हणतात। आता आमचे सगळ्यात पहिले गुरु कोण असतात तर आमचे आई वडील जे आहेत तेच आमचे पहिले गुरु असतात। व्यावहारिक सत्तेमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे काय पद्धतीने आम्ही जीवन जगलो तर यशस्वी होऊ इत्यादी तऱ्हेचं जे मार्गदर्शन आहे ते आमचे आई वडील असणारे गुरु जे आहेत ते तुम्हाला आम्हाला करू शकतात। पण ज्यांनी सूक्ष्म तत्वाचा अनुभव घेतलेला नाही, ज्यांनी स्वतः गुरु केलेले नाही असे जे आई वडील आहेत ते परमार्थ मार्गामध्ये आम्हाला मदत करू शकतील का तर प्रामाणिकपणे आपण लक्षात घ्यायचं आहे की ते यांच्याकडनं होणं शक्य नाही। मग त्याच्यासाठी श्री गुरूंची आवश्यकता की ईश्वर भेटीची तळमळ शांत व्हावी म्हणून तुम्हाला आम्हाला ईश्वर भेटीची काय आहे श्री गुरु कृपेची काय आहे तर आवश्यकता आहे। खूप छान समर्थांची एक ओवी आहे, सद्गुरु विण जन्म निर्फळ, की नरदेहात जो आम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे त्याचा मुख्य उद्देश मुख्य ध्येय काय आहे याची छान जाणीव आम्हाला सद्गुरु करून देतात। सद्गुरु विण दुःख सखळ, ते आनंदरूप असणारा मी सतत सतत दुःखी कशामुळे होतो याची जी कारणं आहेत ती कारणं सुद्धा श्री गुरु आम्हाला छान पद्धतीने समजावून सांगतात की दुःखाचं कारण काय आहे तर दुःखाचं कारण विपरीत स्वतःविषयीची आणि जगताविषयीची विपरीत कल्पना जी तुम्ही आम्ही करून ठेवलेली आहे ते आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे। आणि मग या सर्व दुःखातून त्रिविध तापातून आम्हाला आमची सुटका करून घ्यायची असेल तर सद्गुरु कृपे विण तळमळ जाणार नाही असं स्पष्ट आपल्याला समर्थ सांगतात की सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ
आणि सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. की सुखदुःखाच्या या द्वंद्वातून आमची सुटका करण्याचं सामर्थ्य फक्त श्री गुरूंना सद्गुरूंनाच आहे. आणि म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यांनी ब्रह्मरूप होण्याचा अनुभव घेतलेला आहे असेच सद्गुरू तुम्हाला आम्हाला या सकल दुःख निवृत्तीतून सकल दुःखाची निवृत्ती करून आम्हाला आमच्या परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकतात. आणि म्हणून सद्गुरूंची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. गुरुगीतेचा जर थोडासा आपण अभ्यास केलेला असेल तर गुरुगीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंत म्हणजे शंकर पार्वतीला गुरु महिमा समजून सांगतात. पार्वती एक छान प्रश्न त्यांना विचारते की ब्रह्मरूप झाल्याशिवाय जर नरदेहाचं सार्थक नाही आणि ते ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे, त्याला कसं प्राप्त करून घ्यावं, त्याच्याशी पूर्ण समर्पण कसं करून घ्यावं हे जर समजलंच नाही तर आम्हाला या दृश्य जगतामध्ये पूर्ण आनंदाची प्राप्ती कशी होणार. आणि त्याला उत्तर शंकरांनी दिलेलं आहे की श्री गुरूंच्या ठिकाणी पूर्ण समर्पित झाल्याशिवाय श्री गुरु आणि ब्रह्म एकच आहे असा पूर्ण भाव आपल्या ठिकाणी प्रगट झाल्याशिवाय आपल्याला ब्रह्मानंद मिळणे शक्य नाही. आणि श्लोकही आपण सगळेजण नेहमी म्हणतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. की गुरुच ब्रह्मा विष्णू आणि महेश असं तिन्ही जे काही आहे उत्पत्ती स्थिती लय ह्यांच्या ज्या देवता आहेत त्या देवता श्री गुरूंच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. आणि श्री गुरु कसे असतात तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, जे ब्रह्मरूप होऊन ब्रह्मानंदामध्ये सदा डुलत असतात तेच सद्गुरु तेच श्री गुरु. आणि त्यांना पूर्ण समर्पित झाल्याशिवाय, तर त्यांना समर्पित व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आपल्या ठिकाणचे मन आणि बुद्धी त्यांच्या ठिकाणी पूर्ण समर्पित झाल्याशिवाय आपल्याला त्या ब्रह्मानंदाचा अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून परमार्थ मार्गामध्ये श्री गुरूंची सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. आता गुरु म्हणजे काय आणि शिष्य म्हणजे काय हे जर आम्हाला छान समजून घ्यायचं असेल तर दासबोधातले गुरु निश्चय समास आणि सत्शिष्य लक्षण गुरु लक्षण इत्यादी समास जे आहेत ते आम्ही मनापासून होमवर्क म्हणून अभ्यासायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला स्पष्ट कल्पना त्या ठिकाणी येऊ शकते की सद्गुरु म्हणजे काय, त्यांचं कार्य काय आहे. आणि नुसतंच सद्गुरु करून माझा परमार्थ पूर्ण होणार आहे का शिष्य म्हणून माझी सुद्धा काही जबाबदारी आहे हे सुद्धा आपल्याला त्या शिष्य लक्षण समासामधून लक्षात घेता येतं. आता सद्गुरूंचं कार्य नेमकं काय आहे, सद्गुरु केला पाहिजे आपण पाहिलं. आणि दोन खूप छान मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत. एक आहे नामदेवाचं आणि दुसरं आहे चांगदेवांचं. आता नामदेवांना सद्गुरु मिळायच्या आधीच विठ्ठल दर्शन त्यांचा भाव अत्यंत उंचीवर ज्या वेळेला जात असे त्यावेळेला होत असे. प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या हातून अन्न ग्रहण करत असत असं त्यांच्या चरित्रामध्ये आपण वाचतो. आता मग ज्याला ईश्वर प्रसन्न झालेला आहे, ज्याला ईश्वर भेटलेला आहे, त्याला सद्गुरूची काय आवश्यकता होती खरं पाहिजे तर. पण विठ्ठलालाच ते मान्य नव्हतं की हा फक्त एका मूर्तीपुरतच मला काय करून बसलेला आहे तर समजून बसलेला आहे. आता भगवंत हा एका मूर्तीपुरता मर्यादित नसून सर्वत्र सदा समत्वाने भरलेलं असं त्या भगवंताचं जे स्वरूप आहे
ते कळण्यासाठी याला सद्गुरु कृपाच पाहिजे। आणि त्यामुळे आधी विठ्ठलाचं दर्शन झालेले जे नामदेव आहे त्यांना सुद्धा विसोबा खेचरांकडे अनुग्रहासाठी जावं लागलेलं आहे। दुसरं उदाहरण चांगदेवांचं आपल्या समोर। अनेक सिद्धी ज्यांना प्राप्त झालेल्या होत्या, मृत्यूला जे 1400 वर्ष आपल्यापासून दूर ठेवू शकत होते, समाधीमध्ये अनंत काळ राहू शकत होते, पण तरी सुद्धा आपण ब्रह्मरूप आहोत, आपल्यातला आत्मा आणि ब्रह्म एकच आहे, ही जी जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी आहे, आत्म ब्रह्म ऐक्य सिद्धी आहे, त्या सिद्धीपासून मात्र ते स्वतः दूरच राहिलेले होते। बाकी अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या, पण आत्म ब्रह्म ऐक्य सिद्धी किंवा जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी ज्याला म्हणतात, जी सिद्धी नेहमी आपल्या समोर आपले डॉक्टर काका ठेवत असतात की बाकीच्या सिद्धींच्या अजिबात मागे लागायचं नाही, किंवा साधना करत असताना त्या जर आसपास फिरकताना दिसल्या तर त्यांना ओलांडून आपल्याला पुढे जायचं असतं, कारण जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी इतकं दुसरं महत्वाचं काहीही नाही। ती सिद्धी झाली तरच आपण आपल्या स्वरूपापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकतो आणि त्याचं दुय्यम फळ म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा आपल्याला सुटका करून घेता येते। आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठीच सद्गुरू आहेत का फक्त? तर त्याचंही उत्तर आपल्याला डॉक्टर काका देतात की ते म्हणतात आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, जन्म मृत्यू टळतील तेव्हा टळतील, पण मृत्यू येण्याच्या आधीपर्यंतचं जे आयुष्य माझ्या हातात आहे, जे जीवन माझ्या समोर आहे, ते जीवन मला अत्यंत आनंदाने कसं जगता येईल ह्याच्यासाठी हा सगळा परमार्थ मार्ग आहे आणि तोच श्री गुरूंकडनं तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचा आहे। त्या असलेल्या आनंदाच्या आड काय काय येत चाललेलं आहे आणि तो आनंद माझ्या चित्तामध्ये का पूर्णपणे प्रगट होत नाही हे जाणून घेण्यासाठी या आनंद घन परमात्म्याशी एकरूप झालेल्या सद्गुरूंची काय असते तर आवश्यकता असते। आणि म्हणून सत्तत्वाचा जो अनुभव आणून देऊ शकतो त्याला सद्गुरू असं म्हणतात। मोक्षलक्ष्मी ज्यांच्या द्वारी तिष्ठत असते त्यांना श्री गुरु असं म्हणतात। आता हे नाव जरी वेगळे वेगळे दिसत असले तरी या दोन्ही गोष्टी त्या श्री गुरूंच्या ठिकाणी असतातच, कारण मोक्षलक्ष्मी ही त्यांची जणू काही दासी झालेली असते। मोक्षश्रिया अलंकृत असं त्या संतांचं श्री गुरूंचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे। आता या सद्गुरू केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होऊ शकतं तर सद्गुरू कृपेस्तव झाला संसार वाव। या संसाराला महाघोर शत्रू असं समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये नाव दिलेलं आहे की आमचा सगळ्यात मोठा शत्रू कुठला असेल तर तो म्हणजे हा संसार। आता संसार शत्रू आहे का संसारावरची माझी आसक्तीच माझी शत्रू होऊन बसलेली आहे तर त्याचं उत्तर आहे संसाराप्रती असलेली आमची जी आसक्ती आहे तेच आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे। मग या संसाराच्या आसक्तीतून आम्हाला दूर करून भगवंताच्या भक्तीकडे आमचं मन जे वळवून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात। असं सद्गुरूंची छान व्याख्या आपल्या समोर येते। दुसरे ईश्वर आणि सद्गुरू ह्यांच्यामध्ये ह्यांच्या व्याख्या कशा केलेल्या आहेत त्या एका प्रवचनामध्ये मंदाताई आपल्याला सांगतात की नित्याच्या जीवनामध्ये आम्हाला गाढ झोपेचा अनुभव देऊन जो सत्संपन्न करतो त्याला ईश्वर असं म्हणतात। म्हणजे गाढ झोपेच्या अनुभवानंतर आम्ही एकदम दुसरा दिवस जो आहे तो अत्यंत ताजेतवानेपणाने काय करू शकतो तर व्यतीत करू शकतो, कारण बाकी सर्व गोष्टी आहेत पण झोप नाही लागली रात्री तर आमची सगळीच तब्येत बिघडण्याची काय असते शक्यता असते। आणि म्हणून प्रत्येक जीवाला काही काळ का होईना पण या दृश्य जगतापासून बाजूला नेऊन गाढ झोप
देण्याचं काम जो करतो त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे गाढ झोपेमध्ये अंतःकरण दृश्य जगतापासून बाजूला होऊन आमचं अज्ञानाने का होईना पण सत्संपन्न झालेलं असतं असं म्हटलेलं आहे. आणि जागृतीतच जो आम्हाला साधनेच्या द्वारे सत्संपन्न करू शकतो त्याला सद्गुरू असं म्हणतात. की जागृतीतच श्री गुरूंनी दिलेल्या साधनेमुळे तुम्ही आम्ही काय करू शकतो तर या दृश्य जगतातल्या घडामोडीपासून त्यांना बाधित करून अत्यंत शांतपणे भगवंताशी एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून सद्गुरू असं म्हटलेलं आहे. मग आता सद्गुरूंची आवश्यकता आहे की नाही तर निश्चितच तुमच्या आमच्या ठिकाणी सद्गुरूंची आवश्यकता आहे. नरदेहात आलेल्या जीवाला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यांनी सद्गुरू अवश्य करावा. काही गोष्टी मला कळलेल्या आहेत पण अजून बरंच काही कळायचं राहिलेलं आहे असं ज्याला वाटतं त्यांनी सद्गुरू करावा. माझ्या जीवनामध्ये बाकी सर्व गोष्टी आहेत पण शांती तृप्ती आनंद समाधान मात्र अजिबात नांदत नाही असं ज्याला कळलेलं आहे त्यांनी सद्गुरू केला पाहिजे. आता सद्गुरूंची आवश्यकता या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पटवून सांगितलेली आहे. आता सद्गुरू नेमकं काय करतात, सद्गुरूंचं नेमकं कार्य काय आहे तर समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. वास्तविक पता ब्रह्मरूप असणारा प्रत्येक जीव सनाथच आहे पण मायेच्या प्रभावाखाली अविद्येच्या प्रभावाखाली जोपर्यंत तो असतो तोपर्यंत स्वतःला तो अनाथच समजतो. आणि अशा अनेक अनाथांना पुनरपी सनाथ करण्याचं सामर्थ्य यांच्याजवळ आहे. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आता फोडूनी शब्दांचे अंतर, कुठलाही शब्द उच्चारला की त्याचा एक अर्थ असतो आणि दुसरा एक लक्षार्थ असतो. तर हा लक्षार्थाचा आशय आमच्या लक्षात आणून देण्याचं काम जे करतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आणि म्हणून सद्गुरूंचं मुख्य कार्य आपल्याला सांगितलेलं आहे की फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार. इथं वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. त्या ब्रह्माचं स्वरूप आम्हाला समजून सांगण्यासाठी सद्गुरूंच्या शब्दांशिवाय, ज्याला आप्तवाक्य असं म्हणतात, गुरुवाक्य असं म्हणतात, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते आपण काय केलं पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे. कबीरांचं एक या ठिकाणी दोहा सांगितलेला आहे आणि कबीरही आपल्याला सांगतात की 1,00,000 चंदा आन घर सूरज कोटी मिलाय बिना सबद गुरुदेव के कबहू तिमिर न जाय. की लाख पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमेला पूर्ण प्रगटलेला चंद्र असे 1,00,000 चंद्र आणि कोटी सूर्य एवढा मोठा प्रकाश जरी आमच्या घरात आणून ठेवला तरी सुद्धा आमच्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार जो आहे तो ह्या प्रकाशाने कमी होत नाही. जोपर्यंत श्री गुरूंच्या विचार सूर्याचा प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये प्रगटत नाही, त्यांच्या शब्दांचा प्रकाश जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये पडत नाही तोपर्यंत अज्ञान अंधकार दूर होऊ शकत नाही. मग स्वस्वरूपाचं ज्ञान करून देण्याचं काम जे आहे ते श्री गुरु करतात. अज्ञानाचा अंधकार आमचा दूर करण्याचं काम जे आहे ते श्री गुरु करतात. हे अज्ञानाचे धुके विचार सूर्य जै फाके ते विलया जाये सुखे श्री गुरु कृपे, अशी अद्वैत मकरंद मधली डॉक्टर काकांची ओवी आहे की हे अज्ञानाचं धुकं श्री गुरूंच्या विचार सूर्यापुढे टिकत नाही. आणि म्हणून अज्ञान निरसनासाठी, अज्ञान घालवण्यासाठी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरूंची काय आहे तर अत्यंत आवश्यकता आहे. आता सद्गुरू ओळखले, सद्गुरू कसे आहेत
तर शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथा उचित निज भावे. नाथ महाराजांनी सद्गुरूंचं केलेलं वर्णन. उद्या नाथषष्ठी आहे म्हणून त्यांचंही स्मरण करूया. आणि त्यांनी अगदी चपकलपणे जे श्री गुरूंचं वर्णन करून ठेवलेलं आहे ते लक्षात घेऊन सद्गुरूंची ओळख कशी करून घ्यावी ते लक्षात घेऊया. शब्दज्ञाने पारंगतू, प्रस्थानत्रयीचा अभ्यास ज्याचा पूर्ण झालेला आहे असा श्रोत्रिय. आता प्रस्थानत्रयी म्हणजे काय तर दशोपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांचा अभ्यास. आता हा अभ्यास फक्त विद्वत्तापूर्ण नसून जो ज्याच्या स्वभावगत झालेला आहे असे श्रोत्रिय. या 3 ग्रंथांनी ज्या ब्रह्माकडे निर्देश केलेला आहे तो ब्रह्मानंद ज्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्या ब्रह्मानंदामध्ये जे अखंड डुल्लतू. आणि तिसरं शास्त्रांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, ब्रह्मरूप झालेले आहे, ब्रह्मानंदामध्ये सतत रममाण होणारे आहेत आणि आपल्याला लाभलेला ब्रह्मानंद शिष्याला देण्याची प्रबोध शक्ती आणि तळमळ या दोन्हीही गोष्टी ज्यांच्या ठिकाणी असतात त्यांना सद्गुरू, श्री गुरु असं म्हटलं जातं. आणि अशा श्री गुरूंचा लाभ आपल्याला व्हावा असं आपल्याला जर वाटत असेल तर काय अधिकार आपण कमावला पाहिजे. तर त्याचं आपल्या समोर आहे की निष्काम कर्म आणि निष्काम उपासना अशी जर ईश्वराची आमची आधीपासूनच चाललेली असेल तर अंतःकरण शुद्ध आणि शांत होतं. आणि शुद्ध आणि शांत झालेल्या अंतःकरणाला शुद्ध परमात्म्याशी एकरूप होण्याची ओढ लागते. आणि अशी ओढ ज्याला लागलेली आहे त्याच्या जीवनामध्ये तो परमात्मा श्री गुरु रूपे प्रगट होतो. आता प्रगट होतो म्हणजे ओळख पडते एकमेकांना की हेच आपले श्री गुरु आहेत असं त्या शिष्याला त्या ठिकाणी क्लिक होऊन जातं. आता श्री गुरु करत असताना सुद्धा मी नेमका कशासाठी करतो आहे, मला त्याच्यातून काय मिळवायचं आहे हे सुद्धा शिष्याच्या मनामध्ये स्वच्छ असलं पाहिजे. आपल्या प्रपंचाचा गाडा व्यवस्थित सुरळीत चालावा म्हणून मी श्री गुरु केलेला आहे का, माझा प्रपंच मला सतत अनुकूल स्थितीतच अनुभवायला यावा म्हणून मी श्री गुरु केलेला आहे का, का प्रपंचाची आसक्ती कमी व्हावी आणि माझ्या ठिकाणची ईश्वर भक्ती जी आहे ती सतत चढती वाढती राहावी, ईश्वराविषयीचं प्रेम चित्तामध्ये सतत वाढत राहावं आणि त्याची एकदा तरी भेट व्हावी म्हणून मी सद्गुरु केलेला आहे. त्या आतल्यात आपण तपासलं पाहिजे की कशासाठी आणि का केलेला आहे. डॉक्टर काका गमतीने सांगतात की श्री गुरूंचा आणि शिष्यांचा संबंध कसा असतो. आता पहा, दासनवमी, रामनवमी, दत्त जयंती ह्या पद्धतीने ज्या वेळेला उत्सव चाललेले असतात त्यावेळेला तिथं प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. आता सलग 8-9 दिवस भगवंताचे पराक्रम, त्याच्या कथा, त्याचं लीला वर्णन हे सगळं ऐकता ऐकता भाव जो आहे परमेश्वराप्रतीचा तो वरवर येत जातो आणि त्या झटक्यात आपण अनुग्रह घेऊन टाकतो. हा एक अनुग्रहाचा प्रकार. दुसरा आहे की घराण्याचे गुरु असतात प्रत्येकाच्या, म्हणजे घराण्याचे गुरु आहेत तेच आपले गुरु असं मानण्याचा प्रकार. तिसरा आहे समाधीचा अनुग्रह घेणं. या पद्धतीने अनेक प्रकारे गुरु केले जातात. पण मोक्ष गुरु जो आहे तो वेगळाच असं समर्थ म्हणतात. असे अनेक गुरूंचे जरी प्रकार असले तरी याला आपला परमार्थ सिद्धीला न्यायचं आहे, याला ब्रह्मरूप व्हायचं आहे, याला अखंड आनंदाने जीवन व्यतीत करायचं आहे, त्याने मोक्ष गुरूचा काय घेतला पाहिजे तो शोध घेतला पाहिजे.
आपण पाहतो की अनुग्रह कशा कशा परिस्थितीत होतो. काही आपल्या मैत्रिणी असतात, मित्र असतात, ते आपल्याला सांगतात नाही नाही आम्ही यांचा अनुग्रह घेतला, ते त्यांचे अनुभव सांगतात. मग त्यांचे अनुभव ऐकूनही आपल्याला वाटते की आपणही घेऊन टाकावा आणि म्हणून अनुग्रह घेतला जातो. आणि स्वतःलाच खूप ईश्वर भेटीची तळमळ लागलेली आहे म्हणून जेव्हा अनुग्रह घेतला जातो त्यावेळेला त्याचं वैभव जे आहे ते काही वेगळंच असतं. मग आता जे आधी उत्सवात उद्दीपन भाव झाल्यामुळे अनुग्रह घेतात तेही पुढे पुढे ईश्वर भेटीची त्यांना तळमळ लागू शकते. पण काका गमतीने म्हणतात की गुरु शिष्याचं नातं जर पूर्ण या क्षेत्रात विकसित व्हायचं असेल तर त्या ठिकाणी गोडीचा परमार्थ जो आहे तो चाललेला असला पाहिजे. नडीचा परमार्थ असेल, कोणी लादलेला परमार्थ असेल, काही अडचणी आल्या म्हणून ह्या क्षेत्रात आलेले असू तर त्या अडचणी दूर झाल्या की परत हे सगळं सुटण्याची शक्यता असते. मग आमच्या घरामध्ये फ्रीज आहे, आमच्या घरामध्ये टीव्ही आहे, आमच्या घरामध्ये उत्तम सोफा सेट आहेत, आमचं एवढ्या मोठ्या खोल्यांचा बंगला आहे. हे सगळं करता करता आमच्या घरात एक गुरूंचा फोटो सुद्धा आहे. सगळ्या वस्तू आहेत तसं हेही एक आहे. ह्या पद्धतीने जर त्या गुरूंचं नामचं नातं असेल तर तिथं परमार्थ जो आहे तो पूर्ण तडीला जाण्याची शक्यता कमी असते. पण मी नेमकं सद्गुरू कशासाठी केलेला आहे, माझा उद्देश काय आहे आणि तो सफल होतोय की नाही, हे साधकांनी शिष्याने आतल्या आत काय केलं पाहिजे तर सतत तपासलं पाहिजे. आता परमार्थ सिद्धीसाठी ज्या 4 कृपांची आवश्यकता आहे त्या 4 कृपांमधली पहिली कृपा जी आहे ती ईश्वर कृपा आहे. आणि आता आपण म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला मनामध्ये कुठलीही कामना न ठेवता अत्यंत आवडीने ईश्वराविषयीची भक्ती, पूजा इत्यादी गोष्टी साधक करत असतात त्यावेळेला चित्त शुद्ध झाल्यामुळे त्यांना शुद्ध परमात्म्याची ओढ लागते आणि त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर सद्गुरु रूपाने जणू काही प्रगट होतो. म्हणजे प्रवचन ऐकता ऐकता, कीर्तन ऐकता ऐकता यांच्या चरणी जर मी बसले तर मला पूर्ण प्रगती पथावर जाता येईल असं त्या साधकाला क्लिक होऊन जातं. आणि असे सद्गुरु, मोक्षगुरु आपल्याला मिळणे ही ईश्वराची कृपा. ह्यापेक्षा जास्ती देणं या क्षेत्रात ईश्वर देऊ शकत नाही. कारण प्रत्यक्ष गुरु रूपाने तोच आपल्या आयुष्यात आलेला असतो. पण जोपर्यंत आपण त्यांना फक्त देहधारी समजून राहतो तोपर्यंत जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. चर्मदृष्टीने फक्त त्यांचा देह पाहत राहतो. असं जर असेल तर या मार्गातली प्रगती जी आहे ती अत्यंत जेमतेम राहते. पण भावदृष्टी विकसित झालेली असेल आणि श्री गुरुच ईश्वर आहे, श्री गुरुच ब्रह्मरूप आहे अशी ती ज्ञानदृष्टी जर विकसित झालेली असेल तर त्या ठिकाणी श्री गुरु भेटणं म्हणजेच ईश्वर भेटणं. आणि त्याच ठिकाणी साधकाची तळमळ जी आहे ती ईश्वर भेटीची पूर्ण त्या ठिकाणी होऊन जाऊ शकते. पण जसा भाव तसा देव, तसंच जसा भाव तसा गुरु असं या क्षेत्रात ठरलेलंच आहे. सगळं काही जे आहे ते आपल्या भावापाशी आहे. आणि म्हणून गुरुविषयीचा भाव जास्तीत जास्त शुद्ध ठेवण्याची आवश्यकता शिष्याच्या ठिकाणी त्यांनी कमावली पाहिजे. कारण गुरुविषयीचे भाव जे आहेत तेच त्याला या प्रगतीपथावर हळूहळू हळू घेऊन जाणारे असतात. मग पहिली कृपा जी आहे ती ईश्वर कृपा. आणि ईश्वर कृपा म्हणजे आपल्याला सद्गुरूंची, मोक्षगुरूंची प्राप्ती होणे. आता श्री गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर ते आपल्यावर कृपा करतात. म्हणजे काय करतात तर आपल्याला अनुग्रह देतात. आता अनुग्रह शब्दामध्ये 3 गोष्टी आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत. ते अनुग्रह देतात म्हणजे काय करतात तर आपल्यावर कृपा करतात, आपल्याला स्वीकारतात आणि आपल्याला हाताशी धरतात.
आता त्यांनी हाताशी धरलेला आहे, पण मला जर मधून मधून बोट सोडायची इच्छा होत असेल आणि मी सोडून जात असेल तर त्या ठिकाणी दोष कोणाचा आहे ते आपणच लक्षात घ्यायचं आहे की आपला परमार्थ पूर्ण होईपर्यंत, आपलं पूर्ण समाधान होईपर्यंत आता हे चरण आपण सोडायचे नाही. असं सत्शिष्य जो आहे त्याने त्या ठिकाणी पूर्णपणे मनाने हे ठरवायला पाहिजे. नाहीतर एक न धड 12 भर. अनंत जन्मीचे चुकीचे संस्कार आपल्या चित्तावर असतात. ते असं 1-2 महिन्यांनी अनुग्रह घेतल्या घेतल्या जाणं शक्य आहे का? किमान 1 वर्ष म्हणजे 12 वर्ष तरी ते चरण आपण अजिबात सोडू नये. आणि 12 वर्षानंतरही काही आपली प्रगती दिसत नसेल, आता ती प्रगती न दिसण्याचं कारण सुद्धा श्री गुरु कृपा नाही, तर मीच माझा अधिकार तेवढा कमवत नाही, हे त्याचं मूळ कारण आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ छान उत्तर देतात की ते म्हणतात बी उत्तम आहे पण जमीन खडकाळ आहे. म्हणजे शिष्य त्या तयारीचा नाही, तर त्या ठिकाणी तो परमार्थ फुलणार कसा? म्हणून जमिनीची आधी मशागत करावी लागते. म्हणजे शिष्याने स्वतःचा अधिकार जो आहे तो वाढवावा लागतो. हा अधिकार वाढवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर मन आणि बुद्धी शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. श्री गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते आचरणात आणण्याचा सतत प्रयत्न करत राहायचा. त्याला अधिकार कमावणे असं म्हणतात. मग आता श्री गुरु अनुग्रह देतात म्हणजे आपल्याला हाताशी धरतात, आपल्यावर कृपा करतात म्हणजे आपल्याला नामसाधना सांगतात. त्यानंतर सोहम साधनेची सुद्धा प्रक्रिया आपल्याला समजावून सांगतात. आता त्यांनी ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह दिलेला असतो त्याच वेळेला त्यांच्या संप्रदायाची शक्ती, त्यानंतर त्यांच्या चित्तात असणारी आपल्या कल्याणाविषयीची तळमळ आणि त्यांनी स्वतः साधना केलेली जी शक्ती आहे त्या सगळ्याच गोष्टी आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग आता त्यांनी कृपा केल्यानंतर सुद्धा अनुग्रहाच्या वेळीच मला तसा अनुभव येतो का? काना वचनाची भेटी सरिसाच पै कीर्ती असं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींनी ठेवलेलं आहे की त्याच क्षणी तुम्हाला आम्हाला ब्रह्मरूप होऊन जाण्याचा अनुभव येऊ शकतो का? आता उत्तम तयारीचा साधक असेल, आधीच त्याचा बराच अभ्यास झालेला असेल आणि फक्त आवरण दोष जो आहे तो फक्त त्याचा जायचा शिल्लक असेल. 3 दोष तुमच्या आमच्या ठिकाणी सांगितलेले आहे, मल, विक्षेप, आवरण. आता मल आणि विक्षेप हे दोन्ही दोष त्याचे आधीच केलेल्या साधनेमुळे गेलेले असतील आणि आता फक्त आवरण दोषच ज्याच्या शिल्लक राहिलेला आहे त्याच्या ठिकाणी श्री गुरूंचा असा ज्ञानरूप स्पर्श होताच आत्मानुसंधानाचा, मी आत्मा आहे ह्या बोधाचा अनुभव त्याला येऊ शकतो. पण तुमच्या आमच्यासारखे सामान्य शिष्य असतील तर त्यांनी त्या क्षणाला, आता कुठंतरी काहीतरी आम्ही असं वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, चमत्कारावर आमचं लक्ष असतं आणि मग आपल्याला असं वाटून जातं की अरे आम्ही अनुग्रह घेतला पण आमच्या ठिकाणी तर असं काहीच झालं नाही. आता प्रत्येकाच्या ठिकाणी हे असंच होईल असं सांगता येत नाही. मग आता श्री गुरूंची कृपा अनुभवायची म्हणजे नेमकं काय करायचंय? तर त्या परमेश्वराचं अनुसंधान टिकवण्याचा मी कितीही प्रयत्न करत असताना आधी माझं ते टिकत नव्हतं, पण अनुग्रह घेतला तेव्हापासून सारखं ईश्वर भेटीची तळमळ माझी चढती वाढती झालेली आहे. अष्टसात्विक भावाचं जागरण झालेलं आहे. ध्यानाला बसण्याची आवड उत्पन्न झालेली आहे. जे ग्रंथ मला आधी अजिबात समजत नव्हते ते आता समजायला सुरुवात झालेली आहे. शास्त्र समजून घ्यावं असं मनापासून वाटायला लागलेलं आहे. हे सगळं सुद्धा श्री गुरूंच्या कृपेमुळेच घडत असतं आणि म्हणून हळूहळू आपण त्या पद्धतीने बरोबर चाललेले आहोत असा विश्वास शिष्याच्या मनामध्ये असलाच पाहिजे. कारण श्रद्धा, विश्वास ह्या गोष्टी जर कमी पडल्या तर आपलंच त्या ठिकाणी नुकसान होतं.
औषध, मंत्र आणि गुरुकृपा या 3 गोष्टी श्रद्धेशिवाय फळ देत नाही असं म्हणतात. आता डॉक्टरांवर श्रद्धा असल्याशिवाय त्यांनी दिलेले औषधं नियमितपणे मी घेतलेच पाहिजे असं लक्षात ठेवून पथ्यासह ते घेतल्याशिवाय आमच्या ठिकाणी परत आरोग्याचा अनुभव येत नाही. तसं एखादा मंत्र उच्चारतो आहोत, घेतो आहोत, माळा करतो आहे, वहीत लिहून ठेवतो आहे, पण त्या मंत्रावर पूर्ण विश्वास नाही. त्या मंत्राद्वारे जी देवता माझ्या समोर श्री गुरूंनी सांगून ठेवलेली आहे त्या देवतेवर, त्याच्या कृपेवर विश्वास नाही. अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही. की रामाचं नाव घेतोय तर रामावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असलाच पाहिजे. मग मंत्राची मध्ये शक्ती आहेच आहे, औषधांमध्ये शक्ती आहेच आहे, पण आमचा विश्वास नसेल आणि आम्ही ते प्रामाणिकपणे घेत नसू तर त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. तसं गुरुमध्ये शक्ती आहेच आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करून आम्हाला पूर्ण प्रकाशमय करणे, उजेडी राहिले उजेड होऊन या तऱ्हेचा अनुभव देण्याची शक्ती जी आहे ती श्री गुरूंच्या ठिकाणी आहेच आहे. पण माझा भाव, माझी निष्ठा, माझी श्रद्धा जर कुठं कमी पडत असेल तर मला त्या क्षणी तो अनुभव येऊ शकणार नाही. समर्थही आपल्याला सांगतात, ज्याची क्षणी अनुग्रह झाला त्याची क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला मानूची नये. की ज्या वेळेला आपला अनुग्रह झालेला आहे आणि आपल्याला तत्वमसी महावाक्य समजून सांगून आपल्याला सोहम साधनाची प्रक्रिया ज्या वेळेला श्री गुरूंनी दिलेली आहे त्याच क्षणी आपण आत्मा आहोत, ब्रह्म आहोत हे साधकांनी लक्षात ठेवलेलं असेल तर आपण तेव्हाच मुक्त झालेले आहोत. मग आता फक्त काय करायचं आहे, तो आलेला अनुभव जो आहे तो दृढ आणि अपरिवर्तनीय करण्यासाठी सुद्धा बराच काळ मनापासून साधना करावी लागते आणि ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग श्री गुरु आम्हाला काय करतात, श्री गुरु आमच्यावर कृपा करतात म्हणजे आम्हाला साधना पद्धती समजून सांगतात. मग नाम आहे, ध्यान आहे आणि तत्वज्ञानाचा अभ्यास आहे. या श्री गुरूंनी दिलेली साधना जर मनापासून होत चाललेली असेल तर आमची समज जी आहे परमार्थ क्षेत्रातली ती वाढीस लागते. आणि मग आपण म्हणतो की हा ग्रंथ मी पूर्वीही वाचत होते पण मला त्यातलं काहीच कळत नव्हतं, पण श्री गुरूंनी आता तो मला वाचायला सांगितल्यानंतर मला आता तो पूर्ण कळायला लागला आहे असं वाटत चाललेलं आहे. आता याचं मागचं कारण काय आहे तर त्यांनी दिलेल्या साधनेमुळे आणि ती साधना मी मनापासून करत असल्यामुळे अंतःकरण शुद्ध होत चाललेलं आहे. आणि शुद्ध अंतःकरणाला शास्त्र समजण्याची उमज समज त्या ठिकाणी आता यायला लागली आहे. नाही तर आधी काय होतं, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता, सवयीची जाते याप्रमाणे ऐकत होतो भरपूर, पण ते जागच्या जागीच त्या ठिकाणी विरून जात होतं आणि प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा अजिबात आठवत नव्हतं. पण आता शास्त्र कृपा झाली म्हणजे ग्रंथ समजायला लागले. ते ग्रंथ समजायला लागल्यानंतर ते आता आपल्या अनुभवात उतरवावेत असं वाटायला लागलं. नुसतेच पारायण न करता एक तरी ओघी आता माझ्या अनुभवात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी इच्छा जसजशी अंतःकरणामध्ये जोर धरायला लागते तस तसं आम्ही आत्मकृपेकडे वळतो. आता आत्मकृपा म्हणजे काय आहे तर आत्म्यावरील जो आत्मा आम्हाला दिसत नाही, भासत नाही, कळत नाही त्याच्यावरची श्रद्धा आता वाढीस लागलेली आहे. पूर्वी तो आहे की नाही अशी शंका होती, नंतर तो मीच आहे की नाही अशी दुसरी शंका आहे. शास्त्रांनी तो सांगितला तसाच आहे का आत्मा ह्याविषयीची शंका आहे. पण श्री गुरु आणि शास्त्र यांचा मनापासून वेध घेतल्यामुळे आता आत्मकृपा व्हायला लागली आणि ते माझ्या ठिकाणी कधी अनुभवायला येईल ही तळमळ आमची वाढत चाललेली आहे. मी आत्मरूप कधी होईल, मी आनंदरूप कधी होईल, मी त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे जीवनामध्ये हे कधी उतरवायला लागेल ह्या पद्धतीने जेव्हा आमची श्रद्धा वाढत जाते त्यावेळेला त्याला आत्मकृपा असं म्हणतात. आणि आत्मकृपेमध्ये
अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. अभ्यास करतो म्हणजे खूप लिखाण करतो, खूप सीडीज ऐकतो, खूप शिबिरं अटेंड करतो, पण एवढं सगळं करूनही जर आत्मानुसंधान टिकवण्यामध्ये जर मी कुठं कमी पडत असेल तर कुठंतरी काहीतरी माझं चुकत आहे. म्हणजे आत्मकृपा जी आहे ती इकडून तिकडून कुठून होणारी नाही, तर ती मीच माझ्यावर केलेली कृपा. थोडे आहे चित्त सहाय्य झाली, की आपलं चित्त परमार्थासाठी पूर्ण अनुकूल झालेलं लक्षात येणं, याला आत्मकृपा असं म्हटलेलं आहे. नाही तर आमचा परमार्थ जर आम्हाला साधत नसेल तर आमचं बोट नेहमी दुसऱ्यांकडे आहे. तेव्हा आम्हालाही खूप वाटतं होय सगळं आचरणात यावं, असा अभ्यास करावं, असे शिबिरे घ्यावेत, असे प्रवचन करावेत, असे लेख लिहावे, असं सगळं आम्हाला वाटतं. पण काय करणार, प्रपंचाच्या उलाढाली. आणि मग आपण वचन शोधतो आपली, की समर्थांनीच नाही का सांगितलं की प्रपंच करावा नेटका. अहो पण त्या नेटक्या शब्दाचा अर्थ तरी आम्ही नेटका कुठं समजून घेतो. सतत प्रपंच करत राहणे याला नेटका प्रपंच नाही म्हणत समर्थ. तर प्रपंच ह्या पद्धतीने करायचा की ते कर्तव्य कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा स्वतःविषयीचं एक जे कर्तव्य आहे परमार्थ सिद्धीचं, ते करण्यासाठी मला माझ्या प्रपंचातून थोडा तरी वेळ काढता येणे याला नेटका प्रपंच असं म्हणतात. अत्यंत जरुरी पुरते प्रपंच करणे याला नेटका प्रपंच असं म्हणतात. आणि ज्याला असा विवेक स्फुरतो त्याच्या ठिकाणी आत्मकृपा व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आणि म्हणून आत्मकृपा म्हणजे काय आहे, तर आपलं चित्त, आपलं अंतःकरण, आपली बुद्धी सतत परमार्थाचा विचार करत राहणारी झाली पाहिजे. तिथून ती सारखी घसरता उपयोगाची नाही. उद्देश जो आहे तो आपला पूर्ण पक्का, ध्येय जे आहे ते पूर्ण पक्क झालं असलेलं पाहिजे. की काहीही हो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. या पद्धतीने की प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होईल. जास्तीत जास्त नीट करण्याचा आपला प्रयत्न आपण करायचाच आहे, पण काय होईल कसं होईलचं चिंतन न करता परमार्थ मात्र मला मृत्यूपूर्वी पूर्ण करायचं आहे असं ज्याचं ध्येय ठरलेलं आहे, ज्याच्या बुद्धीतले विघ्न पूर्ण निघून गेलेले आहेत, त्याच्यावर आत्मकृपा झालेली असते. आणि ही आत्मकृपा केव्हा होते, तर श्री गुरूंनी दिलेलं साधन, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथाचा अभ्यास हे जर नियमितपणे श्रद्धापूर्वक करत त्याच्या जोडीला शमदमाचा अभ्यास जर आमचा व्यवस्थित चाललेला असेल तर ही आत्मकृपा व्हायला वेळ लागत नाही. आपल्या समोर छान उदाहरण आहे. उपनिषदामध्ये प्रश्नोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे आणि त्याच्यामध्ये 6 शिष्य पिप्पलाद मुनींकडे आत्मज्ञान करून घेण्यासाठी जातात. चांगल्या घरचे असतात, चांगले श्रीमंत असतात. म्हणजे असं म्हणायला काही त्या ठिकाणी जागा नाही की इकडचं काही जमत नाही म्हणून तिकडे गेलेले. करून भागला, देवपूजेला लागला. ह्या पद्धतीचे ते शिष्य नव्हते. तर खरोखरीच चांगल्या घरचे, उत्तम स्थितीतले, पण तरीही आत्मज्ञानाची तळमळ लागलेले असे 6 शिष्य ज्या वेळेला त्या मुनींकडे गेले, ऋषींकडे गेले आणि आत्माविषयी काही प्रश्न विचारायला लागले, त्यावेळेला त्यांनी त्यांना काय सांगितलं, 1 वर्ष पूर्ण या ठिकाणी ब्रह्मचर्य सांभाळून सेवा तत्परतेने राहा आणि तेवढं 1 वर्ष तुमचं पूर्ण झाल्यानंतर मग मला जर त्या आत्म्याविषयी काही कळत असेल तर तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देतो. मी आत्मज्ञानी आहे असा सुद्धा अहंकार त्या ठिकाणी त्या मुनींना नाही. मग आता पूर्ण 1 वर्ष त्यांना तप पद्धतीने ब्रह्मचर्य सांभाळून सेवा तत्पर राहण्यासाठी त्यांनी उद्युक्त केलेलं आहे. आणि तुम्ही आम्हाला असं का सांगता,
आम्ही कशासाठी हे सगळं पाळायचं असा कुठलाही उलट प्रश्न न विचारता ते 6 जण 1 वर्ष त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे राहिलेले आहेत आणि मग प्रश्न विचारण्याचा, पारमार्थिक प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार यावा लागतो. नाही तर आधीपासूनच आपण कुठले तरी ग्रंथ वाचलेले असतात, हे वाचलेले असतात आणि आपल्याला वाटतं आपल्याला सुद्धा खूप काही कळतं आणि म्हणून गुरूंची परीक्षा घेण्यासाठीच प्रश्न विचारायला जायचं. ह्या पद्धतीचे ते प्रश्न विचारायला जाऊन त्यांची परीक्षा घेण्यासाठी गेलेले नव्हते, तर आपल्या ठिकाणी आत्मज्ञान संपन्नता यावी म्हणून श्री गुरूंकडे गेलेले होते. आणि श्री गुरूंनी सांगितलं त्या पद्धतीने 1 वर्ष ते पूर्ण शमदमाचा अभ्यास करत त्यांच्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि मग प्रश्न विचारता विचारता त्या प्रश्नांची उकल त्या ठिकाणी होत गेलेली आहे. आता श्री गुरूंची कृपा, श्री गुरूंची कृपा किती पद्धतीने श्री गुरु कृपा करतात हे सुद्धा आपल्या समोर मांडणी आहे शास्त्राची छान पद्धतीने. त्या ठिकाणी श्री गुरु जे आहेत ते शब्दाद्वारे शिष्यांवर कृपा करतात. कारण सगळे जर ग्रंथ आपण पाहिले तर गुरु शिष्यांचा संवाद ह्या पद्धतीने मांडलेले आहेत. मग आता हा संवाद साधता साधता शिष्याच्या मनात नेमका काय गोंधळ आहे तो दूर करण्यासाठी त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे श्री गुरूंच्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे ते त्याची या प्रश्नांची उकल करत करत त्याच्यावर कृपा करत असतात. त्याला शब्दाने केलेली कृपा किंवा शब्दाने केलेला शक्तिपात असं म्हणतात आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे. पण ह्याच्यापेक्षा आम्हाला मात्र काय वाटतं की आम्ही समोर बसावं, त्यांनी डोक्यावर हात ठेवावा आणि सगळं अज्ञान अंधकार निवारण व्हावं, माया आमच्यातली पूर्ण निघून जावी. पण या पद्धतीने हे होणं शक्य नसतं आणि तसं जर असतं तर प्रत्यक्ष जगद्गुरु परमात्मा असणारा श्रीकृष्ण, त्याच्या समोर शिष्य भावाने उभा असलेला अर्जुन, त्या अर्जुनाला ते काही म्हटले नाहीत की बाबा रे तू ध्यानाला बैस, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुझ्या चित्तातला मोह निवृत्त होऊन जाईल. तर 18 अध्यायापर्यंत त्यांनी त्याला विचार आणि विचारच दिलेले आहेत आणि ह्याप्रमाणे जर तू विचार करत जाशील तर तुझ्या चित्तातला मोह अंधकार जो आहे तो पूर्ण नाहीसा होईल आणि तुला पुढचे जे वर्म आहेत आत्मज्ञानाचे ते तुला पूर्ण समजायला लागतील. मग विचारांचं फार मोठं असं परमार्थ क्षेत्रामध्ये विचार हे सर्वात श्रेष्ठ असं साधन आहे आणि म्हणून प्रश्नोत्तराच्या रूपाने श्री गुरूंनी दिलेले जे विचार आहेत ते अंतःकरणामध्ये शिष्याला जतन करता आलेच पाहिजेत. अहो आमचे श्री गुरु हजारो प्रवचन करतात, त्यांचे किती शब्द आम्ही लक्षात ठेवणार. अरे ते हजारो जरी प्रवचन करत असले तरी एकच महावाक्य तत्त्वम असी हे समजून सांगण्यासाठी त्यांना एवढे प्रवचन करावे लागतात. मुख्यत्वाने त्यांना आपल्याला सांगायचं काय आहे की ज्या आनंदाचा तू शोध घेत आहेस तो आनंद बाहेर कुठे नसून तुझ्याच आतमध्ये आहे. नवे नवे तो आनंद आणि तू एकच आहे हे समजून सांगण्यासाठी त्यांची एवढी खटपट चाललेली असते. पण ते लक्षात न घेता आम्ही वेगळंच काहीतरी साधना करत बसतो. कारण ओढ सुद्धा काय असते की व्रत वैकल्य करणारे खूप जणांचं खूप काही ऐकलेलं असतं, पण विचार हेच एक खूप मोठं व्रत आहे. ज्या पद्धतीने श्री गुरूंनी विचार करायला शिकवलेला आहे त्या पद्धतीने देहासंबंधी आणि जगासंबंधीचा विचार करत राहणे त्याला मानसिक तप असं म्हटलेलं आहे आणि हे तप तुम्ही आम्ही वारंवार केलं पाहिजे. म्हणून शब्दाद्वारे श्री गुरु आमच्यावर कृपा करत असतात. अहो व्यवहारामध्ये आमच्या पोटच्या मुलांनी एक प्रश्न 3दा जर आम्हाला विचारला तर एकदा सांगून तुला समजत नाही का असं आम्ही त्यांच्यावर आरडाओरडा करतो. पण सद्गुरु माऊली जी आहे, संत जे आहे ते आम्हाला 25-25, 30-30 वर्ष अनुग्रह होऊन सुद्धा जर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले तर तेवढ्या शांतपणे ते त्याची उत्तरं देत असतात. ही शब्दांद्वारे त्यांनी आमची केलेली काय आहे, आमच्यावर केलेली कृपा आहे आणि असं अविद्या निवृत्तीचा एक मोठा भाग संवादाच्या माध्यमातून श्री गुरु जे आहे ते आमच्या समोर उलगडून ठेवत असतात. मग फार सुंदर एक समर्थांचा अभंग आहे. वैद्य भेटला सुखदाता, काया पालट झाली आता,
रस ओतिला कानात, येऊन झोंबला नयनात. तर श्री गुरूंनी कानात रस ओतला म्हणजे महावाक्य जे आहे तत्वमसी महावाक्य उपदेश वाक्य त्याचा आमच्या ठिकाणी बोध केलेला आहे, आम्हाला तो अनुग्रह देताना सांगितलेला आहे. आणि तत्वम असी त्याचा संपूर्ण 3 पदांचा विचार केल्यानंतर तो रस नयनात येऊन झोंबला म्हणजे आमची आता ज्ञानदृष्टी जी आहे ती विकसित झालेली आहे आणि स्वतःकडे आणि जगताकडे भगवंताकडे पाहण्याची आमची दृष्टी जी आहे ती आता पूर्णपणे बदललेली आहे. जग जसं असायचं तसंच राहणार आहे, प्रपंच जसा असायचा तसाच राहणार आहे, पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी जर माझी बदललेली असेल तर त्याचं आपल्याला काका एक छान फळ सांगतात की प्रपंचाचे दगडगोटे फुले झाली. पूर्वी जे मला दगडगोटे वाटत होते त्यांची आता फुलं झाली म्हणजे ती सगळी भगवंताची लीला वाटायला लागली. आणि लीला शब्दामध्ये आनंदच आहे, माया शब्दामध्ये दुःख आहे, फुरफुर आहे, पण लीला शब्दामध्ये आनंदच आहे की भगवंताची ती सगळी लीला आहे. आपल्या जीवनात जे काही चाललेलं आहे ती भगवंताची लीला आहे. तो जे काही करतो आहे त्या स्थितीत तो मला काहीतरी वेगळं पारमार्थिक दृष्ट्या वर नेऊ इच्छित आहे. हे जर माझ्या लक्षात आलं तर प्रत्येक गोष्टीकडे ज्ञानदृष्टीने पाहून भगवत लीलेमध्ये आपण आपल्याला समर्पित करू शकतो. दुसरी जी आहे श्री गुरूंची कृपा करण्याची पद्धत, त्याला कृपा दृष्टी जी आहे ती नयनाद्वारे म्हणजे दृष्टीद्वारे ते करतात. आणि हे ज्याचा त्याला अनुभव असतो, इतरांची आपल्याकडे पाहण्याची नजर आणि श्री गुरूंनी आपल्यावर टाकलेला कृपा कटाक्ष ह्याच्यामधला फरक शिष्याला नक्कीच ओळखू येतो. म्हणून दुसरी कृपेची पद्धत जी आहे ती कृपा दृष्टी टाकणे. तिसरं जे सांगितलेलं आहे ते स्पर्शाद्वारे. आपण नमस्कार केल्यानंतर ज्या वेळेला श्री गुरूंचा डोक्यावरून हात आपल्या फिरतो त्यावेळेला त्या स्पर्शाची जादू म्हणून अविद्येचा निराश होतो. भगवत भक्ती जी आहे ती आतमध्ये आपल्याला सतत भगवंताविषयीचं प्रेम सातत्याने त्या ठिकाणी चढतं वाढतं लागतं. आणि मग आनंद वनभुवनीमध्ये आपण जाऊन राहावं असं नक्कीच वाटायला लागतं. म्हणून एक स्पर्शाद्वारे केलेली कृपा, एक दृष्टीद्वारे केलेली कृपा, एक शब्दाद्वारे केलेली कृपा. आणि ज्या वेळेला त्यांनी आपल्याला अनुग्रह दिलेला असतो त्याच वेळेला त्यांच्या मनाने या शिष्याचं कल्याण व्हावं असं मानसिक रित्या त्यांनी आपल्यावर एक कृपा केलेली असते. ती त्यांच्या विचाराद्वारे केलेली कृपा. आपल्यासाठी त्यांनी भगवंताला जी प्रार्थना केलेली असते त्याद्वारे आपल्यावर होणारी कृपा. या पद्धतीने 4 पद्धतीने आपल्यावर श्री गुरु काय करत असतात तर कृपा करत असतात. आता श्री गुरूंचं मुख्य कर्तव्य म्हणून काय सांगितलेलं आहे तर शिष्याला 5 भ्रांतीतून मोकळे करणे. आता या 5 भ्रांतीतून आम्हाला जर मोकळं व्हायचं असेल तर श्री गुरूंचे प्रवचन मनापासून ऐकले पाहिजे. त्यांनी सांगितलेला शास्त्रग्रंथ अवघड न समजता मनापासून तो आम्ही काय केला पाहिजे तर समजून घेतला पाहिजे. आता या 5 भ्रांतीपैकी मुख्य 3 भ्रांती सातत्याने वारंवार आपल्या समोर प्रवचनाद्वारे सगळे प्रवचनकार ठेवत असतात. एक देह तादात्म्य भ्रांती, दुसरी जगत सत्यत्व भ्रांती आणि तिसरी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. या भ्रांतीतून मोकळे होण्याचे उपाय पण आपल्याला सांगतात की देह तादात्म्य भ्रांती कमी करण्यासाठी देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असा विचार आपल्याला कसा करता येतो ते श्री गुरु वारंवार समजून सांगतात की मी देह आहे असं समजण्यामध्ये काय चूक आहे, काय हानी आहे आणि मी आत्मा आहे असं समजून जीवन जगण्यामध्ये काय लाभ आहे, काय आनंद आहे याचं स्पष्टीकरण श्री गुरु प्रवचनांच्या माध्यमातून आपल्या समोर सतत करत असतात. जगाला सत्यत्व दिलं तर काय तोटा आहे आणि खरोखरीच मी सत्यत्व दिल्याने जग सत्य होणार आहे का
का स्वरूपाने ते कसं आहे? तर नरूपमस्येह तथोपलभ्यते असं त्याचं उत्तर भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे की आपल्याला वाटतो तसा हा संसार सत्य नाही, तर तो आभासिकच आहे. म्हणजे आभासिक कसं आहे, ते अनित्य कसं आहे, त्यात घडणाऱ्या घटना, त्याची मिळणारी फळं, हे असार कसं आहे, हे सगळं श्री गुरु आपल्याला समजून सांगत असतात. मग त्याद्वारे ते विचार जर आपण उपयोगात आणले, व्यवहारात यूज द सिस्टीम, त्यांनी दिलेले विचार जर व्यवहारात आपल्याला उपयोगात आणता आले तर आपल्याला त्याचा लाभ काय आहे ते नक्की कळल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरी आपल्या समोर ठेवलेली आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, की मी करतो असं आपल्याला सारखं जरी वाटत असलं की मी करतो मी भोगतो, तरी हा मी कोण आहे नेमका आतला? जो खरा मी आहे, तुला सांगितलेला आहे तू आत्मा आहे, तो आत्मा तर अकर्ता आहे. मग तू अकर्ता असून सुद्धा स्वतःला कर्ता भोक्ता का समजतोस? तो अभोक्ता आहे, अकर्ता आहे, हे लक्षात ठेवून व्यवहार का नाही करत? व्यवहार तर व्यवहारासारखे करायचेच आहेत, पण ते मी करतो ह्या अहंकाराने, या अभिमानाने जर आपण करत गेलो तर त्याची फळं वेगळी आहेत. आणि मी निमित्त मात्र आहे हे लक्षात ठेवून जसं करायला पाहिजे तसं करून फलाशेचाही त्याग करून राहिलो तर त्याचं फळ जे आहे ते भगवंताशी योग जुळून येण्याचं आहे. मग असा योग जर आपल्या ठिकाणी आपल्याला जुळवून यायचा असेल तर सद्गुरू केला पाहिजे, त्यांनी दिलेलं साधन मनापासून जपलं पाहिजे. आणि ते साधन करता करता साधना करणारा मी सुद्धा गळून गेला पाहिजे. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला जीव ब्रह्म ऐक्य व्हायला वेळ लागत नाही. जय जय रघुवीर समर्थ.